आज ही महत्व परिक्रमा सुरू झाली याबद्दल काय सांगाल? आदिशक्ती मुक्ताबाईंचं हे समाधी स्थळ असलेलं श्री क्षेत्र मुक्ताईनगर हे महाराष्ट्रातील नव्हे भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। आणि तीर्थक्षेत्र म्हटलं की त्या ठिकाणी काही गोष्टी असल्या पाहिजे। तिथं देवता असली पाहिजे, संत असले पाहिजे, तीर्थ असले पाहिजे, त्या क्षेत्राला चतुष्सीमा असल्या पाहिजे, तिथं परिक्रमा असली पाहिजे। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये जे जे काही धाम आहेत, जे काही क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत, त्या तीर्थाला त्या असतात। उदाहरणार्थ श्री क्षेत्र पंढरपूर आहे, तिथं भीमा हे तीर्थ आहे, पंढरीश परमात्मा पंढरपूर परमात्मा आहे, संत आहेत, त्या क्षेत्राला चतुष्सीमा आहेत। आळंदी सुद्धा तसं क्षेत्र आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे, सासवड आहे आणि श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे। तसं तर महाराष्ट्रातील हे 4 प्रमुख धाम आहेत। आळंदी, पंढरपूर असतील, सासवड, त्र्यंबकेश्वर आणि मुक्ताईनगर ही 4 भावंडांचे 4 समाधीस्थळ हे आपले 4 धाम आहेत। आणि म्हणून त्या धामापैकी एक धाम असतं श्री क्षेत्र मुक्ताईनगर। त्या मुक्ताईनगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे पंचक्रोशी परिक्रमा। जशी आळंदीची परिक्रमा आहे, सासवडची आहे आणि त्र्यंबकेश्वरची पण आहे आणि श्री क्षेत्र मुक्ताईनगरची पण आहे। श्री क्षेत्र मुक्ताईनगर हे पंचक्रोशीमध्ये जे जे काही संत आहेत, जे दैवत आहेत, जे तीर्थ आहेत आणि ऋषीमुनी त्यांच्या तपश्चर्याने पावन असलेल्या त्या भूमी आहे। मला असं वाटते या पंचक्रोशीमध्ये अनेक सुप्त देवता आहेत, त्यांची आपल्याकडून उपासना होत नाही, प्रतारणा होते, ती होऊ नये म्हणून वर्षाकाठी एकदा त्या सगळ्या संतांना उजवं ठेवून जर आपण परिक्रमा केली तर त्यांच्या प्रसन्नतेकरता आपण कारण ठरू आणि अनेक पुण्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून प्राप्त होईल। या परिक्रमेमध्ये आपण जेव्हा मुक्ताबाईच्या मूळ मंदिरातून निघालो, जुन्या मंदिरातून पुढे गेल्यानंतर मार्कंडेय टेकडीला आपण खऱ्या अर्थाने उजवं ठेवलं। परशुरामाने जेथे बाण मारला, परशुरामे जेथे मारिला बाण, पाहते ठिकाण पश्चिमेस, ज्याला गंगाधार म्हणून आपण तीर्थ म्हणून आपण त्याचा हे करत होतो। गंगाधारानंतर आपल्या समोर थोडं गेले की चांगदेव गाव आहे, जिथं चांगदेवाने आपल्या 1400 वर्षाच्या कालखंडातील फार मोठं आयुष्य या तापी पूर्णेच्या परिसरामध्ये तपश्चर्या करता घालवलं, ते चांगदेवाचं स्थान आहे। पुढे तापी आणि पूर्णाचा संगम आहे, पुढे सिद्धेश्वर आहे, सोमेश्वराचं मंदिर आहे, मेडसांगवा जिथून आपण गेल्यानंतर मेडसांगवा, सेमडदे, उचंदे आणि पुन्हा पूर्णाळ, खामखेडे जिथं मुक्ताबाईच्या चतुष्सीमा जोडल्या जातात, तिथून गेल्यानंतर आपण पिंपरी आकारोत मार्गे सातोड आणि सातोडकडे जेव्हा देवभूमी आहे, देव टेकडी आहे, जिथं मुक्ताबाईंच्या समाधी स्थळाच्या वेळेस किंवा समाधी प्रसंगाच्या वेळेस आकाशातून जेव्हा भगवंत आणि सगळ्या देवता जेव्हा उतरल्या, तर त्या देवता जिथं उतरल्या त्याला देव टेकडी असं म्हणतात। आणि पुढे श्रावण बाळाची सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य आहे, पुढे तलाव आहे हरताळा आणि नंतर पुन्हा वळवेवरून पुन्हा आपण आदिशक्ती मुक्तांच्या मूळ प्रदक्षिणाला येतो। प्रदक्षिणेमध्ये आपण जी प्रदक्षिणा करतो ती प्रदक्षिणा बहुतेक मला असं वाटते खऱ्या अर्थाने त्या प्रदक्षिणेमध्ये आपली स्वतःची प्रदक्षिणा आहे, पृथ्वीची प्रदक्षिणा आहे, गायीची प्रदक्षिणा आहे, तीर्थाची प्रदक्षिणा आहे, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, पंढरपूरची आपण परिक्रमा करतो प्रदक्षिणा आहे, नर्मदा परिक्रमा आहे, अयोध्येची परिक्रमा आहे, चित्रकूट पर्वताची परिक्रमा आहे, कामतगिरी पर्वताची परिक्रमा आहे। अशा अनेक पर्वताच्या, नद्यांच्या अशा ह्या परिक्रमा असतात आणि त्यामध्ये क्षेत्राची परिक्रमा फार महत्त्वाची असते। आणि जे तीर्थ असते, जे क्षेत्र असतात, त्याची परिक्रमा जीवनामध्ये आपण एकदा जन्माला जर आलो तर एकदा परिक्रमा करावी, तशी तर नेहमीच करावी, पण शक्यतो एकदा तरी करावी आणि आपण आपलं जीवन संपवावं। जन्माला आल्यानंतर नरदेहामध्ये काही साधना आहेत, नरदेहाकरता काही उपासना आहेत, नरदेहाकरता काही भक्तीचे अंग आहेत, त्यामध्ये परिक्रमा एक उपासनेचं भक्तीचं अंग आहे। आणि म्हणून परिक्रमा क्षेत्र परिक्रमा श्री क्षेत्र मुक्ताईनगर पूर्वीच्या कालखंडामधलं असलेलं सुंदरग्राम, महतनगर आणि आदिलाबाद, येदलाबाद आणि मुक्ताईनगर या श्री क्षेत्र मुक्ताईनगरची परिक्रमा आपण जीवनामध्ये एक तरी केली पाहिजे। आणि म्हणून आपण या परिक्रमेत निघालो। याच्या आधी बऱ्याचशा महात्म्यांनी ह्या परिक्रमा केलेल्या आहेत, पण त्याला असं स्वरूप सार्वजनिक नव्हतं, व्यक्तिगत स्वरूपाचे लोक परिक्रमा करत होते, पण त्याला सामूहिक स्वरूप देऊन, त्याला सार्वत्रिक स्वरूप देऊन, सर्वांना त्याच्यात सहभागी करून आपण गेल्या काही वर्षापासून ही श्री क्षेत्र मुक्ताईनगरची परिक्रमा सर्वांच्या सहकार्याने सुरू केली। आदिशक्ती मुक्ताबाई
आपल्याकडून ही अशीच सेवा पुढे सुद्धा करून घेतील आणि त्या साधनेमध्ये आपल्याला लागणारी शक्ती प्रदान करतील अशी मुक्तेला प्रार्थना करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. आपण कुठून आला? आम्ही नगरवरून इमामपूर गावी या गावावरून आलेलो आहोत. आपले नाव काय? एकनाथ गणपत आवारे, मुक्काम इमामपूर पोस्ट, जीवर तालुका, जिल्हा अहमदनगर. आणि यांचे नाव? यांचं नाव गोवर्धन जरे. हा, इमामपूर. आपण थेट संत मुक्ताईच्या महत्ग्राम परिक्रमेला आला. यापूर्वी कोणत्या परिक्रमा केलेल्या? आम्ही यापूर्वी निवृत्तीनाथांची, सासवडची, अलंकापुरीची पंचक्रोशी केलेली आहे. त्या पंचक्रोशीतून खूप आम्हाला आनंद मिळाला आहे. त्यामुळे आम्ही त्या आनंदाच्या भरात आम्ही मुक्ताईची परिक्रमा करण्याचा निश्चय केलेला आहे. म्हणून आम्ही या परिक्रमेस उत्साहाने हजर झालेलो आहोत. यापूर्वी आपल्या कोणकोणत्या परिक्रमा केलेल्या आहेत? यापूर्वी आम्ही निवृत्तीनाथ, सासवड आणि अलंकापुरी. परिक्रमा आता मुक्ताईची परिक्रमा पण हा. मुक्ताईच्या परिक्रमेत आम्हाला भरपूर आनंद मिळतो.